जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीभगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाण विदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु नु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मना, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवमस्कंद अवतरणिका. नवमस्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम प्रशोधाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्येशी, नाभाग अंबरीष कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःखनिवृत्ती पंचमात सांगितली ती, इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भगीरथ कथा नवमी गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकू वंश बेल द्वादशी, निमी वंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश. रुचिक जमदग्नी परशुराम, पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा, क्षत्रवृद्ध रजीव राजवंश. सप्तदशी कथा सुरस, ययाती चरित्र अष्टादशास, 19 वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरत कथा विसोत्तमी निवेदिता, भरतवंश रंतीदेव कथा 21 अध्यायी. पांचाल कौरव मगध वंश 22व्यात सुरस, अनु द्रैहू तुर्वसु यदुवंश 23व्या माझी. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन, ऐसा नवमस्कंद पूर्ण. पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा. 2 गोष्टी आजच्या महत्त्वाच्या आहेत. तशा अजून 3-4 आहेत, पण ते सांगत बसलं की विस्तार खूप वाढतो. पण महत्त्वाच्या 2 गोष्टी म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदा ही आमच्या दत्त संप्रदायाचे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, टेंबे स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस.
त्यांच्या योगाने गरुडेश्वर हे जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे आणि त्यांचा जन्म जो आहे तो माणगावी आहे. माणगाव कोकणामध्ये जाताना ते लागतं. त्या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे आणि त्यांनी भारतभरामध्ये अनेक ठिकाणी चातुर्माससुद्धा केलेले आहेत. प्रत्यक्ष त्यांनी दर्शन आमच्या नाना महाराजांना दिलेलं आहे. हा भाग पुन्हा आपण केव्हा तरी माझ्याकडून ऐकला असेलच. आजचा जो भाग आहे नवमस्कंधातला, आणि अजून एक आजचं महत्त्व म्हणजे कालिदासांचा जन्मदिवस आहे आज. शाकुंतल या नाटकाचं आणि मेघदूत हे 2 प्रसिद्ध असणाऱ्या नाटकांचं लिखाण या कालिदासाने केलेलं आहे. संस्कृत भाषेमध्ये या दोन्ही ग्रंथांना फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे संघाचे पण दुसरे संघचालक यांची पुण्यतिथी आणि एकाचा जन्मदिवससुद्धा आजच्याच दिवशी आहे. आषाढ महिना आता सुरू होतो. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक हे 4 महिने श्रीमद भागवत महापुराणासाठी फार महत्त्वाचे आहेत. आषाढामध्ये आणि श्रावणामध्ये गोकर्णाने भागवत केलं, ते आपल्या भावासाठी धुंदुकारीसाठी केलं. त्यामध्ये फक्त धुंदुकारीचा उद्धार झाला. श्रोत्यांनी विनंती केल्याप्रमाणे पुन्हा श्रावणामध्ये पुन्हा एकदा भागवत सप्ताह झाला आणि तेव्हा त्या सगळ्यांचा उद्धार त्या ठिकाणी झाला. नंतर नारदांसाठी सनकादी ऋषीने भागवत केलेलं आहे आणि मग आपल्या भाद्रपद महिन्यामध्ये शुक परीक्षेची संवाद तोसुद्धा झालेला आहे. या दृष्टीने हा पूर्ण महिनाच महत्त्वाचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेचा दिवस यावेळेस येतो आणि आषाढ शुद्ध त्रयोदशीला योगीराज श्री कल्याण स्वामी यांची पुण्यतिथी असते. त्यांच्या पुण्यतिथीच्या वेळेस अधिक मास होता म्हणून अधिक आषाढ शुद्ध 13 ही त्यांची पुण्यतिथीचा दिवस. आज आपल्याला जे चरित्र पाहायचं आहे ते फार असं विशेष असं चरित्र आहे. त्यामध्ये नहुष राजाची गोष्ट जी पूर्वी आपल्याकडे होऊन गेली, आपण 6व्या अध्यायामध्ये नहुष राजांबद्दल ऐकलेलं आहे. त्याचा थोडक्यात आढावा घेऊन आजच्या या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. नारायण कवचाचं आपल्या लक्षात असेल, 6व्या स्कंधामध्ये 7व्या, 8व्या, 9व्या अध्यायामध्ये नारायण कवच दिलेलं आहे. विश्वरूपाने इंद्राला ह्या नारायण कवचाचा उपदेश केला. ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि गरुडावर स्थित असलेल्या आणि 8 भुजा असलेल्या नारायणाचे ध्यान करावे असं त्या नारायण कवचामध्ये सांगितलेलं आहे. जसं आपण विष्णूच्या षोडशनाम स्तोत्रामध्ये म्हणतो, कानने नारसिंहांच, पावके जलसायिनं, जलमध्ये वराहंच. म्हणजे वेगवेगळ्या अवस्थेंमध्ये भगवंतांनी आमच्या एकेका अवयवाचं रक्षण करावं असंच या ठिकाणी नारायण कवचामध्ये म्हटलेलं आहे. प्रातःकाळी केशवाने रक्षण करावे, सूर्योदयाला कृष्णाने करावं, दुपारी नारायणाने करावं आणि विष्णूने माझे सर्व प्रकारे रक्षण करावे, 3ऱ्या प्रहरामध्ये मधुसूदनाने. असं ते पूर्ण नारायण कवच आहे. या नारायण कवचाचा परिणाम असा झाला की विश्वरूप वध जो आहे तो झाला आणि वृत्रासूर आणि त्वष्टा, हा त्वष्ट्याचा पुत्र असणारा हा, आणि त्यांचं कथा जी आहे ते आपण मागे पाहिली की इंद्राने वृत्रासुराला मारलेलं आहे. जे वज्र तयार केलं त्याचा उपयोग करून इंद्राने वृत्रासुराला मारलं आणि हे ब्रह्महत्येचं पाप इंद्राला लागलं. आता या हत्येच्या पापामुळे घाबरून इंद्र पाण्यामध्ये जाऊन बसले आणि जे कमळ होतं त्याच्या देठामध्ये, कमळ नलिकेमध्ये जाऊन इंद्र लपलेला आहे. आता हा भाग जवळपास 1 वर्षाचा वरचा भाग इंद्र त्या ठिकाणी लपला आणि त्यावेळेस ऋषींनी या नहुषाला, राजा नहुषाला इंद्रपदावर बसवलं. आता इंद्राची पत्नी म्हणजे सतीदेवी आहे, म्हणजे तिला इंद्राणी हे सुद्धा नाव आहे. तर हिच्याबरोबर राहण्याचा त्याने आदेश दिला. त्याप्रमाणे ती पतिव्रता होती, पण तरी पण तिने काही अटी टाकल्या आणि त्याप्रमाणे यांचा संसार झाला. आणि त्या नहुषाने आत्तापर्यंत इंद्र जसा माझ्याकडे रथामध्ये बसून येत होता त्यापेक्षा काहीतरी विशेषत्वाने तू रथामध्ये बसून माझ्याकडे ये असं सांगितल्यामुळे त्यांनी त्या रथाला चांगले वेदविद ब्राह्मण जे आहेत त्या ब्राह्मणांना घोड्याच्या जागी नेमलं आणि ते ब्राह्मण लवकर चालावेत म्हणून चाबकांनी त्यांना मारलेलं सुद्धा आहे.
आणि हे सगळं पाहून त्याचा आसूड म्हणून सर्प सर्प असं म्हणले आणि त्यामुळे देवतांच्या आणि ब्राह्मणांच्या शापाने त्याला सर्प किंवा अजगराचं रूप नहुशाला धारण करावं लागलं. ही कथा 6व्या स्कंदामध्ये आपली झालेली आहे. आता त्या कथेची एक आठवण करून दिली आणि आता आपण आजच्या या भागाकडे वळूया. आपण ययाती राजाचं चरित्र यामध्ये दिलेलं आहे. श्री शुकोवाच, शरीर धारण करणाऱ्याची जशी 6 इंद्रिय असतात, पंचज्ञानेंद्रिय आहेत आणि मन आहे, मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीचे स्थान करते, तसं 6वं जे आहे ते मन आहे. तसं नहुशाचे 6 पुत्र होते. यती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृती असे त्यांचे नाव आहेत. त्यामधला यती जो आहे तो सगळ्यात मोठा मुलगा होता आणि तो आधीपासूनच आसक्त अजिबात नव्हता. संसारामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं आकर्षण नव्हतं. वैराग्य त्याने जन्मापासूनच धारण केलेलं असल्यामुळे त्याने काही राजपदाचा स्वीकार केला नाही. नहुशाला वाटलं हा मोठा मुलगा आहे, आता याला राज्य द्यावं आणि आपण वनामध्ये जावं. पण त्यांनी काही राज्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याला माहीत होतं या ज्येष्ठ पुत्राला यतीला की एकदा आपण राजकारणामध्ये पडलो तर जसं आपण आजच्या राजकारणात पाहतो, काल मी असं बोललो आणि मग रात्री म्हणायचं मी असं बोललोच नाही, मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्षामध्ये जाऊन मिसळणं, म्हणजे हे सगळं खोटं नाटे व्यवहार जे करावं लागतात ते राजाला ते राज्य सांभाळण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, त्याची इच्छा असो किंवा नसो. तसं समर्थजित पण आपल्याला सांगतात सद्विद्या निरूपणाच्या समासामध्ये की शूर आणि विवेक, शूर आहे, कर्तबगार आहे, पण त्याच्याजवळ विवेक नसेल तर ते काही कामाचं नाही. म्हणून शूर आणि विवेक या 2 गोष्टी ज्याच्याकडे असतील तो सर्वार्थाने यशस्वी होऊ शकतो. तसंच राजा आणि धार्मिक, राजा पण आहे आणि धार्मिक पण आहे. आता आपल्या भारताच्या घटनेप्रमाणे धार्मिकता हा शब्द गेलेला आहे आणि परधर्म सहिष्णुता हा शब्द आला आणि त्यामुळे सगळ्या धर्माचं आपण स्वागत केलं आणि असं होता होता त्याचासुद्धा काय विपर्यास व्हायची वेळ आता आलेली आहे. तर आता या यतीने नाही म्हटलं आणि म्हणून या पित्याने नहुशाने आपल्या इतर मुलांनासुद्धा विचारलं. यती, संयाती, आयती आणि वियती हे इतर 4 मुलं आहेत, त्यांना विचारलं आणि त्या धाकट्या भावांना त्यांना वेगवेगळं राज्य देऊन त्यांनी पाठवलं. आणि स्वतः शुक्राचार्य हे जे आहेत ते त्यांचे गुरु होते. शुक्राचार्य ब्राह्मण आहेत. शुक्राचार्यांची कन्या देवयानी आणि दैत्यराज वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठा. तर ही 2 नावं लक्षात ठेवा. राजा जो आहे वृषपर्व आहे त्याची कन्या शर्मिष्ठा आणि गुरु जे आहे ते शुक्राचार्य यांची कन्या म्हणजे देवयानी. या देवयानी आणि शर्मिष्ठा या दोघांची त्या ययातीने विवाह केला. आता परीक्षित राजाने पुन्हा प्रश्न विचारला की भगवान शुक्राचार्य हे जे ब्राह्मण होते आणि ययाती हा क्षत्रिय होता, मग ब्राह्मण कन्या देवयानी हिचा विवाह ययाती या क्षत्रियाशी राजाशी कसा काय झाला? त्याला प्रतिलोम विवाह म्हणतात. असा विवाह कसा झाला? तेव्हा शुकदेव सगळी कथा सांगायला लागले. वृषपर्व्याची शर्मिष्ठा नावाची कन्या होती. एके दिवशी शर्मिष्ठा तिच्या मैत्रिणींना बरोबर घेऊन आणि देवयानीसुद्धा बरोबर होती आणि हजारो मैत्रिणी बरोबर असताना राजधानीमधील सगळ्यात चांगल्या प्रकारचा असणारा एक बाग बगीचा जे आहे ज्या ठिकाणी अनेक पुष्प होते, ता जलाशयम आसद्य कन्या कमललोचना तीरे न्यस्य दुकूलानी बिजर्हू सिंचितम तीर्था. त्या ठिकाणी चांगलं तळं होतं. सगळ्यांची इच्छा झाली त्या तळ्यामध्ये स्नान करावं म्हणून त्यांनी आपापले कपडे त्या ठिकाणी काढून ठेवले आणि तळ्यामध्ये या सगळ्यांनी प्रवेश केला. आता इथपर्यंत ठीक आहे. पुढे जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि या जेव्हा पाण्यामध्ये सगळा आनंद घेत होत्या त्याच वेळेस पार्वतीसह नंदीवर आरूढ झालेले भगवान शंकर तिथे येऊन पोचले. आपल्या तुलसी रामायणामध्ये बालकांडामध्ये मंगलाचरणामध्ये एक 7-8 श्लोक दिलेत मंगलाचरणाचे. वर्णानाम अर्थसंघानाम रसानांच छांदसामपी मंगलानांच कर्तारौ वंदे वाणी विनायको. पहिल्यांदा
सरस्वती देवी आणि गजाननाचं वंदन केलं आणि मग म्हणतात भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धाः स्वांतम अस्थिस्वरम. म्हणजे या ठिकाणी या दोघांनाही वंदन केलं. भगवान शंकर हे श्रद्धेचं स्वरूप आहे आणि पार्वती माता जी आहे ते विश्वासाचं स्वरूप आहे. श्रद्धा आणि विश्वास अगदी थोडासा दोघांमध्ये फरक आहे. तर यांचं दर्शन झाल्याबरोबर त्या ज्या मुली त्या सरोवरामध्ये उतरल्या होत्या त्या लगेच त्यातून बाहेर आल्या आणि सगळ्यांना घाई झाली. आपापले कपडे बदलले त्या मुलींनी. आता हे कपडे बदलत असताना जी गोष्ट घडली ती महत्त्वाची आहे. देवयानी जी होती तिचं वस्त्र त्या ठिकाणी होतं, शर्मिष्ठेचे वस्त्र होते, पण शर्मिष्ठेने घाईघाईमध्ये देवयानीचे वस्त्र धारण केले. हे आपलंच आहे असं समजून घाईघाईने ते वस्त्र धारण केलं. आता इथपर्यंत ठीक आहे, पण माझं वस्त्र तू का धारण केलं याबद्दल देवयानीला संताप आला. देवयानी शर्मिष्ठेला म्हणाली, अहो निरीक्षताम अस्या दास्याः कर्म ह्या सांप्रतः अस्मद्धार्यं धृतवती शुनीव हविरध्वरे. तू दासी आहेस. शर्मिष्ठाला म्हणतो तू दासी आहेस, कारण त्या विवाहाच्या वेळेस ते सगळं मागचा इतिहास आहे तर त्यामध्ये. आणि दासींसारखं असूनही तू येऊन फार मोठं धाडस केलं की माझे वस्त्र तू नेसलीस. देवयानीचे कपडे हे शर्मिष्ठेने नेसलेले आहेत. जसा एखाद्या यज्ञामधला जो भाग आहे तो जसा इंद्राला देण्यात येतो, शंकरांना देण्यात येतो, त्याप्रमाणे एखाद्या कुत्र्याने यावं आणि तो भाग पळवून न्यावा, त्याप्रमाणे तुझं हे वर्तन झालेलं आहे. आता या ठिकाणी 2 श्लोक दिलेले आहेत, महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये ब्राह्मणांची थोरवी, ब्राह्मणांना का महत्त्व आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. यैर इदम तपसा सृष्टम मुखम पुंसः परस्य ये धार्यते यैरिह ज्योतिः शिवपंथानं दर्शितः. ज्या ब्राह्मणांनी, आता कोणते ब्राह्मण त्याच्याबद्दल 4-5 प्रकारे दिलेले. ज्याने आपल्या तपोबलाने ही सृष्टी निर्माण केली. आता प्रतिसृष्टी निर्माण केली ती विश्वामित्राने केली. विश्वामित्र मुळामध्ये ब्राह्मण नव्हते, क्षत्रिय होते, पण त्यांनी ते क्षत्रियत्व सोडून हे ब्रह्मतेज धारण केलं, त्यासाठी उपासना केली आणि त्यांना ते प्राप्त झालं. त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. आपण म्हणतो काय, आपण शाळेत बिळेत गेला होता की नाही, असे जे 2-2 शब्द आपण वापरतो, ती त्यांची ती प्रतिसृष्टी आहे. पुढे म्हणतात म्हणजे एवढं त्या ब्राह्मणांच्याकडे श्रेष्ठत्व होतं. आणि जे परमपुरुष परमात्म्याचे मुख आहेत. आपण म्हणतो ब्राह्मणस्य मुखमासीत बाहू राजनकृतः उरु तदसि यद्वैश्य पद्भ्याम शूद्रो अजायत. तर ब्राह्मण हे जे आहे परमात्म्याचं मुख आहे, त्यामुळे त्यांना श्रेष्ठत्व आहे. आणि जे आपल्या हृदयामध्ये, ब्राह्मण कोण की जे आपल्या हृदयामध्ये प्रत्यक्ष परमात्म्याला धारण करतात. म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये इतर गोष्टी नाहीत, संसार नाही, त्यातलं आकर्षण नाही, पण प्रत्यक्ष परमात्मा ज्यांच्या ठिकाणी वास करतो, सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो असं जरी भगवंतांनी म्हटलं असेल तरी पण ज्यांच्या वागण्यावरून ब्राह्मणत्व स्पष्ट होतं ते ब्राह्मण केव्हाही वंदनीय आहेत. आणि पुढे म्हणतात की या ब्राह्मणांना महत्त्व काय आहे, कारण त्यांनी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवलेला आहे. ब्राह्मणांवर ही जबाबदारी की समाजातील प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट दिली आहे की प्रत्यक्ष लक्ष्मी ज्यांच्या चरणी बसून सेवा करते ते भगवान नारायण हे सुद्धा ज्या ब्राह्मणांचा आदर करतात, ज्या ब्राह्मणांच्या चरणांना वंदन करतात, भृगु ऋषींच्या बाबतीत आपण पाहिलं आहे, तर ती त्या ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ. आता भृगुवंशीचं नाव आलं म्हणून भृगुवंशीच्या त्या वंशामध्ये आमचा जन्म झाला असं ते म्हणते. आणि वृषपर्वा हा पिता आहे आणि वृषपर्वा आमचा शिष्य आहे. हा राजा जो आहे तो आमचा शिष्य आहे असं देवयानी म्हणते. आता शुक्राचार्याची जी कन्या आहे देवयानी, म्हणून ते असं म्हणते. आणि शूद्राने वेदपठण करावे अशा प्रकारे तू माझे वस्त्र हे धारण केले आहेत. म्हणजे होती क्षुल्लक गोष्ट, पण त्यामध्ये एवढा मोठा इतिहास घडलेला आहे. जेव्हा देवयानी अशा प्रकारे बोलू लागले, रागाने बोलू लागले आणि हिला घालून पाडून बोलू लागले, तेव्हा शर्मिष्ठेचा सुद्धा क्रोध अनावर झाला. आणि शर्मिष्ठा देवयानीला म्हणाली, आत्मवृत्तम अविज्ञाय कथ्यसे बहु भिक्षुकी किम न प्रतीक्षसे अस्माकं ग्रहान बलिभुजो यथा. ती म्हणते
आता राजाची मुलगी जी आहे शर्मिष्ठा ती म्हणायला लागली, स्वतःला न ओळखता तू किती बडबड करतेस, देवयानी तू जे बडबड केली ते सगळी व्यर्थ आहे. कावळे कुत्रे जे असतात ते आपल्या भोजनासाठी कोणाच्या तरी दारामध्ये फिरत असतात आणि त्यांना भोजन मिळालं की ते त्यावर जसे तुटून पडतात तसे तुम्ही आहात. म्हणजे ह्या खरं म्हणजे कोणाला बोल लावलं तर ते देवयानीला आणि तिचे वडील असणाऱ्या शुक्राचार्य. आता अशा कडवट शब्दाने ती बोलल्यावर गुरुकन्या देवयानीला फटकारलेला आहे आणि त्यामुळे त्या शर्मिष्ठा आणि तिच्या ज्या मैत्रिणी होत्या, 1000 म्हणून संख्या दिली, त्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र आल्या आणि या देवयानीला एकटं पाडलं. आणि पुढे काय लिहिलं, शर्मिष्ठा प्राक्षीपदकूपे वास आदाय मन्युना. प्राक्षीपद क्षिपत म्हणजे टाकून देणं, फेकणं. म्हणून त्याने काय केलं की हिच्या अंगावरचे वस्त्र काढले, या देवयानीला निर्वस्त्र केलं आणि तिला विहिरीमध्ये ढकलून दिलं. आता ती विहिरीमध्ये पडली आहे, आजूबाजूला कोणी नाही, अंधारे झालेलं आहे. तर या सगळ्या मैत्रिणी शर्मिष्ठा हे सगळ्या आपापल्या घरी निघून गेल्या. आता दैवयोगाने राजा ययाती जो आहे तो शिकारीसाठी वनामध्ये फिरत होता, त्याला तहान लागली आणि म्हणून तो त्या कूप म्हणजे विहिरीच्या जवळ आला. तहान लागल्यामुळे विहिरीजवळ आला आणि सहजपणे त्याने विहिरीत पाहिलं तर त्याला असं दिसलं की इथे कोणीतरी स्त्री आहे, तिच्या अंगावर वस्त्र नाहीत. त्याने आपल्या अंगावरचं वस्त्र जे खाली टाकलं आणि तिला दिलं आणि तो शेला तो तिने पांघरला आणि खूप प्रयत्न करून ययाती राजाने देवयानीला त्या विहिरीच्या बाहेर काढलं, हात धरून तिला वर ओढलं. आता हात पकडून राजाने मला आता वर ओढलं, हे देवयानी म्हणते आता, तम वीर माहो शनसी प्रेम निर्भरया गिरा राजांस्त्वया ग्रहितो मे पाणी पर पुरंजया. देवयानी म्हणते आहे ययातीला की आज आपण माझा हात धरला आणि मला एका प्रकारे जीवदानच दिलेलं आहे. आता मी ज्याच्या हातामध्ये हात दिले आहे तर त्यानेच माझं आता आयुष्यभर रक्षण करावं आणि तो हात इतर कोणीही धरू नये अशी माझी इच्छा आहे. आणि आपली जी ही अशी अचानक भेट झाली ती सुद्धा ईश्वराने ठेवलेला तो संबंधच आहे. भगवंताच्या आज्ञेनेच हा योगायोग घडून आलेला आहे. एष ईश करतो वीर संबंधौ नवन पौरुषः. आणि भवतो दर्शनम मम, तुझं दर्शन मला झालं ही सुद्धा भगवंताचीच प्रेरणा आहे असं मी म्हणते. आता पूर्वीची गोष्ट ती सांगते, देवयानी सांगते की यापूर्वी बृहस्पतीचा पुत्र कच हा यांच्याकडे आला आणि त्याला ती विद्या शिकायची होती, संजीवनी विद्या, म्हणून ती कथा सांगितली आणि त्यामध्ये कचाने मला शाप दिला आणि तो शाप असा, देवयानीला शाप दिला की तुझं ब्राह्मण माझे पाणी ग्रहण करणार नाही, तुझं लग्न ब्राह्मणाशी होणार नाही. ही ब्राह्मण कन्या होती पण त्याचा शाप असल्यामुळे माझं लग्न ब्राह्मणाशी होणार नाही असा मला शाप मिळाला होता. आता हे दोन्ही एकत्र केलं तर अर्थ निघतो की ययाती राजाने हिला पत्नी म्हणून स्वीकारावा. प्रतिजग्राह तद्वचः. आता ययातीने जरी हे पटत नसलं तरी तिचं म्हणणं मान्य केलं. वीर राजा गते राजनी सा वीरे तत्र स्म रुदती पितुः. आता ती जी आहे देवयानी ती रडत आपल्या पित्याकडे शुक्राचार्यांच्याकडे गेली आणि त्यांना ही सगळे शर्मिष्ठेची जी कथा आहे ती सगळी सांगितली. ते सगळं ऐकलं आणि शुक्राचार्यांना खूप वाईट लागलं. दुर्मना भगवान काव्य पौरोहित्यम विगर्हयन स्तुवन वृत्तीम च कापोतीम दुहित्रा स ययो पुरात. पौरोहित्याची ते सुद्धा निंदा करू लागले. आतापर्यंत पौरोहित्य केलं पण त्यांना असं वाटतं की हे पौरोहित्य करून आपण एक प्रकारे पापच केलेलं आहे. त्यापेक्षा कबुतराप्रमाणे, कापोती म्हणजे कबुतराप्रमाणे इकडे तिकडे फिरून धान्य वेचून पोट भरणं हे काय वाईट आहे. आणि म्हणून त्यांनी कन्या देवयानीला बरोबर घेतलं आणि ते त्या नगराच्या बाहेर पडले. आता वृषपर्वा राजा, ज्याची मुलगी शर्मिष्ठा आणि तिच्याबरोबरच्या सगळ्या मैत्रिणी, त्यांनी जाऊन घरी हे सगळं सांगितलं. तेव्हा त्या राजालाही वाटलं की अरे आपले गुरु जे आहेत शुक्राचार्य आहेत ते आता आपल्या इथून निघून चाललेले आहेत, आता काहीतरी करून आपण त्यांना थांबवलं पाहिजे. गुरुम प्रसादयन मूर्ना पादयोः पतितः पथी. त्यामुळे धावत पळून जाऊन
त्याने आपल्या गुरूंचे शुक्राचार्यांचे पाय पकडले, शरण गेले आणि रस्त्यातच त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं. शुक्राचार्य हे गुरु होते आणि गुरूंचा क्रोध जो आहे तो क्रोध तात्कालिक होता आणि काही काळानंतर ते पुन्हा शांत झाले आणि ते आता राजा वृषपर्व्याला म्हणतात की हा जो अपराध झालेला आहे तुझ्या मुलीकडून, तो माझ्या मुलीचा अपराध झालेला आहे. देवयानी मात्र तिला मात्र मी सोडू शकत नाही, कारण ती माझी मुलगी आहे, म्हणून माझ्या मुलीची जी इच्छा असेल ती तू पूर्ण कर. आता राजाच्या पुढे पुन्हा प्रश्न पडला. आता मुलीची बाजू घ्यायची का गुरुच्या कन्याची बाजू घ्यायची हा प्रश्न पडला. आता ती असं म्हणते देवयानी की माझे वडील मला जिथे जिथे घेऊन जातील तिथे तिथे जाणं हे माझं कर्तव्य आहे पुत्री धर्माने, पण मी जिथे जिथे जाईल त्या ठिकाणी तुझी मुलगी म्हणजे वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींसह माझ्या सेवेमध्ये आल्या पाहिजे, म्हणजे माझ्या दासी झाल्या पाहिजे. आता ही अट त्या देवयानीने घातली. देवयानी पर्यचरत स्त्री सहस्रेण दासवत. हजारो स्त्रिया आणि ती शर्मिष्ठा या दासीप्रमाणे तिच्याबरोबर आल्या. मग आता शुक्राचार्यांनी देवयानीचा विवाह या ययाती राजाबरोबर करून दिला आणि शर्मिष्ठीला दासी म्हणून बरोबर घेतलं. अजून एक अट घातली. आता ही दासी म्हणून आपल्या घरामध्ये राहणार आहे, पण तू तिला आपल्या शय्येवर कधीही घेऊ नकोस. आणि मग त्या म्हणतात शर्मिष्ठेने सुद्धा देवयानीकडे एकांतात सहवासाची विनंती केली. आता शर्मिष्ठेने पुत्रासाठी केलेली प्रार्थना धर्माशी सुसंगत आहे हे पाहून शुक्राचार्यांचे वचन लक्षात असूनही ययातीने त्यावर भरोसा ठेवला. आता झालं कसं की या देवयानीला ययाती राजाकडून 2 पुत्र झाले. त्यांचं नाव आहे यदू आणि तुर्वसू. आणि शर्मिष्ठेलासुद्धा पुत्र झाले. जी दासी होती, जी त्या वृषपर्व्याची मुलगी होती, पण या ययातीकडून तिलासुद्धा 3 मुलं झाले. त्यांची नावं दिले द्रैयू, अनु आणि पुरू असे 3 पुत्र. म्हणजे या ययातीला अशा प्रकारे या 2 मुलींकडून 5 मुलं झाले. यदू तुर्वसू हे देवयानीचे आणि द्रैयू, अनु आणि पुरू हे 3 पुत्र शर्मिष्ठेचे. गर्भसंभवा आसुर्या भर्तुर्विज्ञायमानिनी देवयानी पितृगृहेम यौ क्रोध विमूर्छिताम. देवयानीला जेव्हा समजलं की या शर्मिष्ठेलासुद्धा आपल्याच नवऱ्याकडून गर्भ राहिलेला आहे, तेव्हा ती रागाने जळफळत नवऱ्यालाही सोडलं आणि आपल्या वडिलांच्याकडे शुक्राचार्यांच्याकडे गेली. आता या ठिकाणी दिलं आहे की हा कामी ययाती आहे. ययाती हा कामी आहे. जेव्हा काम प्रबळ होतो तेव्हा विवेक जो आहे तो माणूस नष्ट करून टाकतो. म्हणजे विवेकानं वागणं त्याला जमतच नाही आणि जसं मनात येईल तसं आचरण त्याच्याकडून घडत जातं. देवयानीची समजूत घालण्याचा प्रयत्न शुक्राचार्याने केलेला आहे आणि हा सुद्धा ययाती तिच्यावर असलेल्या प्रेमामुळे देवयानीकडे पुन्हा पळत पळत गेला. तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा तिचं मन काही वळवू शकला नाही. आता हे सगळं पाहिल्यावर आता लक्षात घ्या, शुक्राचार्याची मुलगी देवयानीचा नवरा ययातीने या दुसऱ्याशी पण लग्न केलेलं आहे. आता आपल्या जावयाला हा सासरा शुक्राचार्य या ठिकाणी म्हणतो की तू अत्यंत स्त्रीलंपट आहे, मंदबुद्धी आहे आणि खोटारडा आहेस. शुक्रस्तमाह कुपितः स्त्री कामानृत पुरुषा त्वाम जरा विशता मंद विरूपकरणी नृणाम. म्हणजे आता तुला मी शाप देतो की तुला वृद्धत्व येवो, असा त्याने शाप दिला. शाप कोणी दिला? सासऱ्याने दिला, जावयालाच दिला. आता हे आपल्या मुलीच्यासुद्धा आरोग्यासाठी किंवा तिच्या त्या सासरी राहण्यासाठी सुद्धा घातक आहे हे सुद्धा त्यांना माहीत होतं. त्यावर आता ययाती म्हणतो की ब्रह्मन आपल्या कन्येबरोबर आत्तापर्यंत मी जो विषय भोगलेला आहे त्यामधून मी तृप्त झालेलो नाही, सासऱ्यांना सांगत आहे. त्यावर शुक्राचार्य म्हणाले ठीक आहे, तुला आता एक मी सूट देतो की तुझे जे 5 मुलं आहेत त्यापैकी सगळे तरुणच आहेत, त्यापैकी जो कोणी तुला तारुण्य देईल
आणि त्याच्या बदल्यात तुझ्याकडचं हे वृद्धत्व जो धारण करील आणि ते तारुण्य घेऊन तू या देवयानीबरोबर संसार कर. चरपट पंजरका स्तोत्र म्हणून आदिशंकराचार्यांची रचना आहे. त्यामध्ये सुद्धा खूप छान श्लोक दिलेले आहेत. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदापि न मुंजती आशा पिंडम. अंगम गलितम पलितम मुंडम. अंग जे आहे, वृद्धपणा काय आहे त्याचं वर्णन केलं आहे. अंग जे आहे ते गलित झालेलं आहे. पलितम मुंडम, चेहऱ्यावर सुद्धा सुरकुत्या आहेत, दात पडलेले आहेत, अशी अवस्था झाली. दशनविहीनम, दशन म्हणजे दात. पुष्पदंताने रचलेलं शिवमहिम्न स्तोत्र आहे. त्यामध्ये सुद्धा दशन शब्दाचा अर्थ खूप चांगल्या प्रमाणात पुष्पदंत, दशनविहीनम. आणि जातम तुंडम, ते चेहरा जो आहे तो सुद्धा विद्रूप झाला आहे म्हातारपणामुळे. वृद्धो याती गृहीत्वा दंडम. आता वृद्धपणा असल्यामुळे चालत जाणंसुद्धा शक्य नाही, म्हणून हातामध्ये दंड धारण केलं आहे, म्हणजे काठी टेकवत टेकवत जात आहे. आणि अशी माणसाची जरावस्था झाल्यावर सुद्धा शंकराचार्य म्हणतात तदपि न मुंचती आशा पिंडम. आशा एका अर्थाने दुराशाच आहे ती. आणि तरी पण माणूस आपली आशा, आपल्या इच्छा, आपले स्पृहा, विषयाबद्दलचं प्रेम हे शेवटपर्यंत सोडत नाही. आणि मग शंकराचार्य म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते करणे म्हणणे नाही नाही रक्षती डुकरून करणे. वय झालं, आता विषयापासून तरी विरक्ती माणसाने घेतली पाहिजे आणि भगवंताच्या नामामध्ये आता उरलेला काळ आपण घालवला पाहिजे. आपल्या गीतेमध्ये सुद्धा 3 श्लोक या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 18व्या अध्यायामध्ये हे 3 श्लोक येतात, 37, 38 आणि 39. यत्तद अग्रे विषमीव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. सात्विक काय आहे? यत्तद अग्रे विषमीवम, म्हणजे अग्रे म्हणजे टोकाला जे आपण ग्रहण करतो, विषय जो आपण ग्रहण करतो त्याचे अग्रे विषमीव, खायला ते कडू वाटतं, कारलं आहे खायला कडू वाटतं, पण परिणाम हे अमृतोपमम, त्याचा परिणाम आपल्या चांगल्या शरीरावर, आरोग्यावर चांगल्या प्रकारे होतं. तसं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम, म्हणजे आत्मबुद्धी, देहबुद्धीचे आत्मबुद्धी करावी. कशामुळे आणि कोणाच्या साह्याने? तर त्या सात्विकच्या गुणाच्या साह्याने करावी. पुढे एका श्लोका म्हणतात विषयेंद्रिय संयोगात तद्द अग्रे अमृतोपम. आता दुसरा भाग देतात विषय इंद्र म्हणजे पंचविषय आणि पंच इंद्रिय, ज्ञानेंद्रिय असतील आणि कर्मेंद्रिय असेल आणि मन तर आहेच आहे, यांच्या संयोगामुळे यत्तद अग्रे अमृतोपम. आता खाताना खूप गोड लागतं, पण परिणामे विषमीव तत्सुखम राजसम स्मृतम. अगदी थोडक्यात अनुभव सांगायचा म्हणजे लहानपणी स्वयंपाकघरात गेले की पहिलं काम मुलं काय करतात, मुलंच काय मी पण केलेलं आहे, की आधी साखरेचं डब्बा उघडणं, साखर खाणं. एका चमच्याने आनंद मिळत नाही, म्हणून 2-3 चमचे खायची सवय लागली. आता ही सवय लागता लागता वय वाढलं, डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टर म्हणतात मधुमेह झालेला आहे, आता अजिबात खाऊ नका. मग आता त्या साखरेने, ज्या साखरेपासून आत्तापर्यंत आनंद मिळत होता, ती साखर आता समोर दिसलं तरी तोंडात टाकायची इच्छा होत नाही. आणि असं झालं पाहिजे असं या ठिकाणी शंकराचार्य म्हणतात. म्हणून आता तरी तुम्ही हे सगळं सोडा आणि भगवंताच्या नामाला लागा. आणि यत्तदाग्रे चानुबंधेच सुखम मोहनम आत्मनः. आता तामस वृत्ती कशी आहे ते सांगतात. यत्तद अग्रे चानुबंधेच सुखम आत्म मोहनम आत्मनः निद्रा आलस्य प्रमोथाय तत्तामसम उदाहरत. निद्रा, आलस्य, प्रमाद हे गुण जर असतील तर ते तामसवृत्तीचे आहेत. आणि म्हणून असं वृद्धत्व जे आहे ते आपण तू धारण केलेलं आहेस, ते वृद्धत्व सोडून आता तरी तू चांगल्या मार्गाला जा. पण अजूनही याचा निश्चय पक्का होता की विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही, हे अजून त्याला पटलंच नाही. पण विषयातच सुख आहे हे त्याला पटल्यामुळे त्याला अजूनही स्त्री संघाची गरज होती. आणि तो त्या
आणि देवयानीबरोबर रममाण होत होता. शुक्राचार्याने जेव्हा अशी व्यवस्था सांगितली तेव्हा ययाती आता आपल्या मुलांच्याकडे गेला. 5 मुलं होते. त्यामधला मोठा जो होता तो यदू होता. यदूला सांगितलं की बाळा, तुझं जे तारुण्य आहे, तू तरुण आहेस, मी म्हातारा आहे, पण मला अजून विषयोपभोगाची इच्छा आहे, म्हणून तुझं तारुण्य तू मला दे आणि माझं वृद्धपण तू घे. आता अशी सोय त्या काळात होती कदाचित, आणि म्हणून त्याने तसं म्हटलं. तेव्हा पुत्र असं म्हणतो की मी अजून विषयाचा उपभोगच घेतला नाही. विषय काय आहेत हेच मला माहीत नाही, विषयांचा आनंद काय आहे हेच माहीत नाही, आणि त्या विषयामध्ये सुद्धा धोके असतात हे माझ्या एकदा अनुभवास आलं की मग मी तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकतो, पण आता मात्र मी काही तुम्हाला देऊ शकत नाही. तेव्हा तो यदू जो मोठा मुलगा होता तो म्हणतो की माझे आपले म्हातारपण अकालीच मी जर घेतलं तर मी काही जिवंत राहू इच्छित नाही. कारण कोणताही मनुष्य जोपर्यंत विषय सुखाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याला वैराग्य प्राप्त होत नाही. वैराग्य गृहस्थाश्रम धन्य धन्य काय आहे, कारण गृहस्थाश्रमामध्येच जिथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी, नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, येथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. दत्त गोरक्षादी कुर्णे तेही भिक्षा मागती जनी. मग त्यांना जी भिक्षा प्राप्त होती ती कुठून होती? ते या गृहस्थाश्रमाकडूनच प्राप्त होते. आणि म्हणून गृहस्थाश्रमामध्ये मला राहू द्या, आणि त्याच्यातले चटके जेव्हा माझ्या लक्षात येतील तेव्हा मी सहजपणे वैराग्य माझ्या अंगी येईल, म्हणून मी काही देत नाही. आता हा बाप जो आहे तो आता अजून 3 मुलांच्याकडे गेला, तुर्वसू, द्रयू आणि अनु. आता त्यानेसुद्धा आपलं तारुण्य वडिलांना देणं मान्य केलं नाही, कारण ते सगळे या अनित्य शरीरालाच नित्य मानत होते. आणि म्हणून गीतेत अनित्याने शरीराने विभो नैव शाश्वतः एक वचन आहे, ते हे शरीरच अनित्य आहे, विभो नैव शाश्वतः, हे काही शाश्वत नाही. लहानपणी मी जसा होतो तसा तरुणपणी नाही, आणि तरुणपणी मी जसा आहे, ज्या ज्या आठवणी मला आज म्हातारपणी येतात त्या त्या आठवणीसुद्धा फोल आहेत, हे म्हातारपणी लक्षात येतं. हा जो बदल आहे तो बदल ज्याच्या लक्षात येतो तो आत्मा, तो परमेश्वराचा अंश आहे, त्याच्याशी रममाण होणं हे जीवाचं कर्तव्य आहे. पण ते सोडून तर तो विषयभोगामध्येच राहिला तर मात्र हा नरदेह त्याचा वाया जाणार आहे. आता शेवटी या ययातीने सगळ्या आपल्या मुलांमधला सगळ्यात लहान असणारा पण गुणश्रेष्ठ असणारा, शर्मिष्ठेचा पुत्र असणारा पुरू, द्रयू, तुर्वसू, अनु अशी ही सगळी जी मुलं आहेत त्यामधला सगळ्यात लहान शर्मिष्ठेचा पुत्र याला जाऊन विचारला. आणि मग तो म्हणतो की आपल्या मोठ्या भावाप्रमाणे तू मात्र माझे म्हणणे टाळू नकोस. ययाती राजा म्हणतो, अपृच्छन्तनयं पुरुं वयसोनं गुणाधिकं न त्वं अग्रजवत्सं माम प्रत्याख्यातुम अर्हसी. आता पुरू जो आहे तोच फक्त एक चांगला होता, लहान होता पण हुशार होता. आता तो पुरू असं म्हणतो. समर्थाने आपल्याला याच गोष्टी दुसरीकडे सांगितलेल्या आहेत. जन्मला तयाचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. आता हा मुलगा समजदार होता, विवेक असल्यामुळे तो म्हणतो की वडिलांना म्हणतो की तुमच्या कृपेने मला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे वडील भुवनेश्वरी देवी आणि त्यांचे वडील, आता नाव विसरलं, ते त्यांना सवय होती, श्रीमंती खूप होती आणि प्रत्येक गोष्टी ते देऊन टाकायचं, दुसऱ्याला देऊन टाकायचं. मग स्वामीजींनी लहानपणी नरेंद्राने विचारलं, असं सगळं जर देऊन ठेवलं तर या संपत्तीपैकी माझ्यासाठी काय राहील? तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना एका आरशासमोर उभं केलं की तुझ्यामध्ये जी काही हाडं आहेत ना ते माझं देणं आहे, ते माझ्यापासून तुला प्राप्त झालेलं आहे. हे जे शरीर जे आहे ते शरीर निरोगी राहणं
आणि आपल्या मुलाचं शरीर निरोगी राहणं हे बापाचं कर्तव्य आहे. ते मी तुला दिलेलं आहे. त्यामुळे तू या गोष्टीचा विचार करू नकोस. आणि शिक्षण तुला चांगल्या प्रकारे देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आत्ताच 4 जुलैला स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी झाली, 122वी पुण्यतिथी. त्यानिमित्तानं त्यांची पण आठवण. आता हा या ठिकाणी म्हणतो पुरू की मला तुम्ही शरीर दिले आहे, मग अशा वडिलांचा उपकाराची खरं मी परतफेड करू शकत नाही. परतफेड करण्यासारखी ही गोष्ट नाही. कर्ज घेतलं आणि कर्ज परत केलं की परतफेड झाली, पण हे कर्ज काही फेडू शकत नाही. जो आता या ठिकाणी एक श्लोक दिला आहे, खूप चांगला श्लोक आहे. उत्तमश्चिंतितं कुर्यात् प्रोक्तकार्ये तु मध्यमः अधमो श्रद्धया कुर्यात् कर्तोच्चरितं पितुः. 3 मुलांचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. जो पित्याच्या मनाप्रमाणे न सांगताही वागतो तो उत्तम पुत्र आहे. आता दुसरा मुलगा ज्याला सांगितल्यानंतर आज्ञापालन करणाऱ्या पुत्राला सांगितल्यावर आज्ञापालन करतो त्याला मध्यम पुत्र असे म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो आहे तो आज्ञा दिल्यानंतरसुद्धा मनात नसतानाही ती आज्ञा पालन करतो, तो मात्र अधम आहे. आणि चौथा जो सांगितला आहे की जो कोणत्याही प्रकारे पित्याच्या आज्ञेचे पालन करीत नाही त्याला सुपुत्र म्हणताच येत नाही. आता साधी गोष्ट बा, परवा आम्ही दवाखान्यात गेलो, खाली चपला ठेवल्या, डोळ्याच्या दवाखान्यात गेलो. जेव्हा बाहेर आलो मुलगा होताच बरोबर. चपलांचा मोठा ढीग होता आणि माझी चप्पल काही मला तिथे सापडत नव्हती. त्याने पाहिलं की बाबाची चप्पल सापडत नाही. लगेच त्याने आतमध्ये घुसला, त्यामधून माझी चप्पल काढून माझ्या हातामध्ये दिली, पायामध्ये घातली. आता हे जे आहे, वडील आपले चप्पल शोधत आहे, त्यांना चप्पल सापडत नाही, ती कुठेतरी मागे पुढे झाली आहे, ते शोधून माझ्याजवळ आणून देणं हे जे आहे ते पित्याच्या मनाप्रमाणे न सांगताही जो पुत्र वागतो त्याला उत्तम पुत्र असं म्हणतात. अशा सगळ्या पुत्रांचा हिशेब जो आहे तो या ठिकाणी एका श्लोकामध्ये करून दिलेला आहे. आणि म्हणतात की जो कोणत्याही प्रकारे पित्याची आज्ञेचं पालनच करत नाही त्याला मात्र पुत्र म्हणण्याचं चूक आहे. आणि तो मागच्या जन्मीचं आपण केलेलं पाप जे आहे ते वसूल करण्यासाठी आता पुत्ररूपाने आपल्याकडे आलेला असतो आणि तो बरोबर प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेत असतो. ती कोणतं तरी सिरियल चालू आहे त्याच्यामध्ये लकी नावाचा तो मुलगा आहे. तो मुलगा, त्याचं नाव छान आहे खरं, म्हणजे शार्दूल नाव आहे, पण लकी नावाचा मुलगा एके संगतीने चरती एके संगतीने बुडती या कारणे सत्संगती बरी पाहावी. इति प्रमोदितः पुरू. आता हे त्याचं बोलणं ऐकून वडिलांना खूप आनंद झाला आणि त्याने आपल्या म्हातारपण त्यांना दिलं आणि त्याच्याकडून तरुणपण घेतलं. आता ययातीलासुद्धा त्याचं तारुण्य मिळाल्यामुळे तो आता विषय सेवन करू लागला. म्हणजे किती विषयाची ओढ असते हे या अध्यायामधून आपल्याला समजतं. सप्तद्वीपपती सम्यक पितृवत पालयन प्रजाः यथोपजोषम विषयान जुजुषे व्याहतेंद्रिय. 7ही द्वीपांचा राजा असणारा हा ययाती, एकच राजा होता आणि सगळ्या पृथ्वीवर याचं शासन सुरू होतं. प्रजेचे पुत्रवत पालन करत होता, कारण आता तारुण्य मिळालेलं आहे आणि अंगात जोश आहे, त्यामुळे चांगल्या गोष्टी करण्याच्या मागे लागला आणि समर्थ इंद्रियांनी विषयांचा सुद्धा उपभोग घेत होता. आता गीतेमध्ये पुन्हा असा श्लोक येतो कर्मयोगामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये. अर्जुन म्हणतात अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः. माणूस पाप प्रवृत्तीकडे का आकृष्ट केला जातो असा प्रश्न अनिच्छन्नपि म्हणजे इच्छा नसतानाही तो तिकडे आकर्षित होतो. त्यावर भगवंतांनी लगेच उत्तर दिलं, कामयेश क्रोधेश रजोगुणसमुद्भवाः महेश महाशनो पापमा विद्येनम इह वैरिणम. 3 वैरी आहेत, काम, क्रोध आणि रजोगुण समुद्भवाः. आणि हे कसे आहेत? महाशनो महापापमा. हे फार मोठं पाप आहे, फार मोठा अग्नी आहे. त्या अग्नीमध्ये
जो जो आपण आहुती टाकावी तो 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 अग्नी प्रज्वलितच होत जातो, तो कधीही शांत होत नाही. विद्येनम इह वैरिणम तस्माद एतत् त्रयम त्यजेत. म्हणून या तिघांचाही माणसाने त्याग केला पाहिजे. आता इकडे देवयानी बरोबर या ययातीचा संसार सुरू झाला. मुलाकडून मागून आणलेलं तारुण्य होतं आणि आता तारुण्याबरोबर तिच्याबरोबर विहार सुरू झाला. आणि आता त्याला असं वाटत होतं की ही माझी पत्नी मला किती मोठं सुख देत आहे. मग ययातीने सर्व वेदांचे प्रतिपाद्य, सर्व देवस्वरूप, यज्ञस्वरूप अशा भगवंताचे यज्ञ पण केला आणि यज्ञाने ब्राह्मणांनासुद्धा संतुष्ट केले. आता ही चांगली गोष्ट आहे, पण अगोदर जेवढं केलं ते वृद्धावस्था जाऊन तारुण्य मिळवण्यासाठी जी धडपड केली आणि त्याचा जो मूळ उद्देश होता विषय सुखाचा, हा चुकीचा असल्यामुळे आता त्याला ही उपरती झाली आणि त्याने यज्ञ केला, यज्ञाने पूजन केलं भगवंताचं, ब्राह्मणांना दान दिलं, पण काय फायदा? कारण पूर्व जे होतं ते काही चांगलं नव्हतं. जसा आकाशामध्ये कधी ढगाच्या झुंडी दिसतात तर कधी कधी त्या दिसत पण नाही, निरभ्र आकाश. आता जुलै महिना असूनसुद्धा आमच्या अकोल्यामध्ये रोज सांगतं हवामान खात्यातर्फे भरपूर पाऊस पडणार, पण पाऊस काही पडत नाही. आमचे रामकृष्ण परमहंस म्हणतात ते म्हणतात पंचांगामध्ये लिहिलेलं आहे पर्जन्यवृष्टी आज होईल. आणि मग ते सहजपणे म्हणतात, पण ते पंचांग पिळून काढलं तरी एक थेंबही पडत नाही. म्हणजे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत काही खरं नाही. देवाची कृपा कशी होईल, केव्हा होईल काही सांगता येत नाही. आणि अवकृपा होत असेल तर येथ म्हणजे दुसऱ्याला दोष देऊन चालत नाही. माझंच काहीतरी चुकलं आहे हे माणसाने ध्यानात घेतलं पाहिजे. आणि अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे, अनेक रूपांनी भगवंत आपल्यासमोर आहे, त्याची योग्य प्रकारे पूजा, मान, सन्मान, आदर हे न केल्यामुळे स्वप्न, माया आणि मनोराज्य यामध्ये जो आनंद मिळतो त्याची अशीच गती होते. यस्मिन इदम विरचितम व्योमनीव जलदावली ही नानेव भाती ना भाती स्वप्नमाया मनोरथा. आपण हिंदीमध्ये म्हणतो सौ चूहे खाके बिल्ली हजको चली. म्हणजे आत्तापर्यंत सगळं 100 उंदरांना खाल्लं आणि आता हजला यात्रेला चालली. तसं या ययातीचं झालेलं आहे. विषयामध्ये माणूस कसा लिप्त होतो याचं उदाहरण हे ययातीचं चरित्र आहे. पण आता पुढचा जो अध्याय आहे तो सुद्धा तेवढाच चांगला आहे. आता सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे आणि तो सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे. नारायणम आणि यांस निराशीर अयजत प्रभुम. आणि अशा प्रकारे हजारो वर्षे उच्छृंखल इंद्रियांच्या मनाच्या अधीन करून त्याने विषयभोग भोगले ययाती राजाने. परंतु एवढ्याने सुद्धा त्या चक्रवर्ती सम्राटाची तृप्ती काही झाली नाही. कारण महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम, गीतेमधला 3ऱ्या अध्यायातला 37वा श्लोक आहे. याचा विस्तार खरं म्हणजे तुम्ही रामसुखदास महाराजांचं साधक संजीवनी नावाचं जे पुस्तक आहे, खूप मोठं आहे, 1000 पानाचं आहे. पण हे सगळे त्या गीता प्रेसची आपल्यावर कृपा आहे म्हणाले 70-80 रुपयात मिळणारं पुस्तक आहे. ते मुळामधून वाचलं की या सगळ्या गीतेच्या श्लोकांची गोडी सहजपणे आपल्याला लागेल. आणि मग म्हणून या ययतेची तृप्ती काही झाली नाही. विषयाने तृप्ती होत नाही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. तुझं विण रघुनाथा वोखटे सर्व काही. भ्रमित मनवळेना हित ते आकळेना. परम कठीण देही देहबुद्धी गळेना. आणि म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हणत या ठिकाणी हा 18वा अध्याय समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 9म स्कंधे 18दशोऽध्याय हा श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 19वा अध्याय जो आहे तो ययातीने या सगळ्या वैभवाचा, विषय सुखांचा कसा त्याग केला हे सांगणारा आता पुढचा अध्याय पुढच्या आठवड्यात आपण पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता.
श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करी तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ साधुरसे जे सोज्वळ आत्माराम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेत श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रसपीता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।